स्क्रीन दिसते का? येस सर. हो सर. येस सर. लास्ट लेक्चरला पण काय पाहिलं होतं? वेक्टर स्पेस पाहिला होता. वेक्टर स्पेसची डेफिनेशन, त्याला लिनियर स्पेस पण म्हणतात. आणि R2 पाहिला होता. R2 नंतर Rn पाहिला होता. इन जनरल Kn पाहिला होता. Kn हा वेक्टर स्पेस आहे ओव्हरफिल्ड K, हे पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण वर हे पाहिलं होतं पॉलिनॉमियल स्पेस. पॉलिनॉमियल स्पेस ही ह्या दोन गोष्टी होत्या. P ऑफ टी हा पॉलिनॉमियलचा स्पेस. P ऑफ टी म्हणजे काय? ऑल सगळ्या पॉलिनॉमियल घ्यायच्या त्याच्यात, ऑल पॉसिबल. त्याचे कोइफिशियंट कुठले पाहिजे? रिअल नंबर असो किंवा कोणत्या तरी फील्ड मधले असो, असं एक पर्टिक्युलर ठेवायचं. आणि ऑपरेशन काय करायचे? युज्युअल ऑपरेशन घ्यायचे जे पॉलिनॉमियलचे असतात. सेम डिग्रीचे जर व्हेरिएबल असतील तर त्याच्या कोइफिशियंटची काय करायची? ऍडिशन करायची. पॉलिनॉमियलचे ऍडिशन करताना स्केलर मल्टिप्लिकेशन काय? प्रत्येक कोइफिशियंटला काय करायचं? स्केलरने मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर पॉलिनॉमियल स्पेस Pn ऑफ टी हा होता. हा काय होता की या पॉलिनॉमियलला रिस्ट्रिक्ट केलं होतं. या पॉलिनॉमियलला काय केलं होतं? रिस्ट्रिक्ट केलं होतं डिग्री n ला. याची डिग्री जी पॉलिनॉमियलची आहे ती n च्या पुढे जायला नको. आता सपोज मी Pn ऑफ टी n हा घेतला साधारण 4, n हा 4 घेतला, तर ही पॉलिनॉमियल माझी त्या P5 ऑफ टी मध्ये असेल का? ही पॉलिनॉमियल या Pn म्हणजे P4 ऑफ टी मध्ये असेल का? असेल का? पहा, ह्या ज्या आवाज येतोय ना? येस सर. येस सर. ही जर पॉलिनॉमियल आहे, या पॉलिनॉमियल रिस्ट्रिक्शन काय? त्याची डिग्री ही n पेक्षा काय पाहिजे? n किंवा n पेक्षा लेस पाहिजे. आता हा 4 आहे, तर याच्या जे पॉलिनॉमियल असणार आहे त्याची डिग्री किती असणार आहे? 4 किंवा 4 पेक्षा लेस. या पॉलिनॉमियलची डिग्री किती आहे? 5. मग 5. ही पॉलिनॉमियल या स्पेस मध्ये असेल का? नो सर. नाही. नाही. No, म्हणजे sir. याच्यात काय असणार आहे? फक्त अशाच पॉलिनॉमियल असणार आहे की ज्याची डिग्री 4 किंवा 4 पेक्षा काय असेल? लेस असेल. हे पहा तुम्ही, एवढं काय नाही. पण हा काय येतो? वेक्टर स्पेस येतो. ऑपरेशन कोणते? युज्युअल ऑपरेशन आपले पॉलिनॉमियलचे ऍडिशनचे. तर मी हा तुम्हाला होमवर्कला सांगितला होता. एक कोणीतरी ट्राय केलाय, छान ट्राय केलाय, म्हणजे बरोबर आहे, फक्त मायनर मिस्टेक आहे. आपण तेच डिस्कस करू, मी काय दुसरं देत नाही ते. तर हा आधी प्रॉब्लेम समजून घेऊ आणि मग त्या सोल्युशनला जाऊ. कोणीतरी पाठवले त्याच्यावर. आता पहा, हा हे काय सांगते? व्ही हा वेक्टर स्पेस आहे. सॉरी, व्ही हा एक सेट आहे. आपल्याला तो वेक्टर स्पेस शो करायचा आहे. 2x2 मॅट्रायसेस आहे विथ एंट्रीज इन आर. म्हणजे थोडक्यात काय? व्ही हा सेट कसा आहे की ज्याच्यात 2x2 मॅट्रायसेस आहे. एंट्रीज आर म्हणजे त्यातले एंट्री आर मधल्या, म्हणजे हे सगळे जे आहेत ते कशातले? आर मधले आहेत. तर शो काय करायचं आहे? व्ही हा वेक्टर स्पेस आहे ओव्हर फील्ड आर. फील्ड दिलेली आहे आणि ऑपरेशन काय? युज्युअल मॅट्रिक्स ऍडिशन आणि युज्युअल स्केलर मल्टिप्लिकेशन. म्हणजे कसं? जर मी थोडक्यात असे दोन घेतले, ए बी सी डी प्लस ई एफ जी एच, सपोज असे दोन घेतले मॅट्रिक्स, तर युज्युअल ऍडिशन कसं आहे यांचं? याला मी थोडं यू पण म्हणू शकतो. तुम्हाला जर हो बरोबर, तसंच ए प्लस ई याच्यात पोझिशन व्हायचं. तर तुम्हाला यू व्ही घ्यायचं असलं तर यू व्ही घ्या, कॅपिटल ए बी सी द्यायचं असलं तसं द्या, पण यू व्ही घेऊ. याला यू नाव देऊ, याला व्ही नाव देऊ. तर कसं येईल? ए प्लस ई बी प्लस एफ सी प्लस जी डी प्लस एच, असं हे झालं. म्हणजे हा काय झाला? यू प्लस व्ही झाला. के यू काय असेल? तर प्रत्येक याच्या इलेमेंटला काय करायचं? के नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे के ए, के बी, के सी आणि के डी. म्हणजे हे दोन ऑपरेशन डिफाईन झाले, युज्युअल ऍडिशन
मॅट्रिक्स ची आणि स्केलर मल्टिप्लिकेशन हे, आणि फील्ड आर ए सेट हे आहे, म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहे. आणि हे चेक करायचं की हे वेल डिफाईन आहे का, वेल डिफाईन आहे का. हे म्हणजे काय की हे दोन मॅट्रिक्स ऍड केले तर पुढचा मॅट्रिक्स हा त्याच स्पेस मधला मिळतो का, म्हणजे याच्यातल्या सगळ्या एंट्री हो, आर मिळतो. मधल्या आहे का. याच्यात येण्यासाठी Yes, 2x2 मॅट्रिक्स हवा आणि त्या एंट्री कशात आर मधल्या आहे, बरोबर आहे. हा कशातला येतोय, व्ही मधला येतोय, बरोबर. त्याच्यामुळं हा पण कशातला येईल, व्ही मधला, कारण के कशातला आहे, आर मधला. युथल्या प्रत्येक एंट्री कशातल्या आर मधल्या. त्याच्यामुळे झालं काय की हा वेक्टर स्पेसचे सॉरी हे जे दोन ऑपरेशन आहे ते ऑपरेशन काय आहेत, वेल डिफाईन आहेत. समजलं. आता Yes, sir. पुढचा प्रश्न राहिला फक्त 8 एक्झाम काय करायचा, सॅटिस्फाय करायचा. मग आता ते पाहू आपण. प्रॉब्लेम दिलेला आहे. आता 3 मॅट्रायसेस घ्या. हे कशातले घ्यायचे घेताना, व्ही मधले घ्यायचे. हे मॅट्रायसेस कशातले, व्ही मधले आहे, हे लक्षात घ्या. आता पहिलं इथं आपण वेल डिफाईनचं सांगितलेलं आहे, ते वेल डिफाईनचं सांगायला हवं होतं. वेक्टर ऍडिशन आणि वेक्टर सांगितलंय ना. इथं इथं सांग, इथं इथं हे पहा, हे आर मधले नाही, हे कशातले, व्ही मधले. हे व्ही मधले काय, व्ही मध्ये, हे बरोबर लिहिलंय. इथं पण हे कशातले, व्ही मधले. म्हणजे काय, वेल डिफाईन ऑपरेशन सांगायचे. असे दोन मॅट्रिक्स द्या, नावं काही द्या, ए बी सी डी ई एफ जी घ्या, किंवा हे दिले हे पण चांगले, हे व्ही घ्या. ऍडिशन आली, स्केलर मल्टिप्लिकेशन, के हा आपलं इथं पर्टिक्युलर फील्ड कोणती दिलेली, आर दिलेली. इथं काय दिलेली, आर दिलेली. मग के यू बिलॉंग्स टू व्ही हे दाखवायचं आपल्याला. मग काय करणार, के घेणार, यू घेणार. के यू कसा डिफाईन केलेला आहे, असा डिफाईन केला. हा कशातला आला, वेक्टर स्पेस मधल्या. त्याच्यामुळे बोथ बायनरी ऑपरेशन काय आहेत, काय म्हणतात त्याला, वेल डिफाईन म्हटलं तरी चालतं, किंवा बोथ आर बायनरी ऑपरेशन असं म्हटलं तरी चालतं. बोथ ऑपरेशन आर वेल डिफाईन असं म्हटलं तरी चालतं. म्हणजे दोन मुद्दे मिटले. आता पुढची प्रॉपर्टी कोणती, ती A1 कोण सांगेल. A1 काय प्रॉपर्टी, A1 associativity with respect to, बरोबर, with respect to addition, U ऍडिशन. plus V plus W असं. आता U V W आपले कोणते मॅट्रिक्स, हे कोणते मॅट्रिक्स घेतले, तर काही घ्या, नावात काय ठेवलेलं नाही, शेक्सपियर तेच सांगतो. U V W हे. आता यांची काय करायची, ऍडिशन करायची. आता येतं पहा, आपण काय करू, यांची ऍडिशन करू. U प्लस व्ही प्लस डब्ल्यू, तर U प्लस व्ही प्लस डब्ल्यू, आता U प्लस व्ही ची ऍडिशन करायची. U प्लस व्ही ची ऍडिशन, याला ब्रॅकेट टाका थोडं, असं लिहिलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट ऍडिशन लिहिलं तरी चालेल. हे याची ऍडिशन केली तर ऍडिशन कशी, पोझिशन वाईज करायची. ए याची B1 हे ऍडिशन केली, त्याच्यानंतर प्लस हा जो आहे तो तसाच ठेवला, त्याच्यानंतर हा एकच नंबर आहे त्याच्यामुळे याला ब्रॅकेट टाकलं. इथं पाहिजे व्यवस्थित लिहिलेलं आहे, A प्लस A1 प्लस A2 हे असं येईल. त्याच्यानंतर हे ब्रॅकेट मूव्ह होईल. हे ब्रॅकेट मूव्ह का होईल, कारण हे सगळ्या एंट्री कशातल्या, आर मधल्या, आणि आर काय आहे, फील्ड आहे. आर ही फील्ड आहे, त्याच्यामुळे असोसिएटिव्हिटी होल्ड होते, कारण हे प्रत्येक एंट्री कशातली आहे, आर मधली. त्याच्यामुळे हे झालं. त्याच्यामुळे झालं काय, हा नथिंग बट काय आहे, तुम्ही याला आणखी एक सेपरेट केलं असतं चांगलं झालं असतं. याला कसं केलं असतं तर आणखी चांगलं झालं असतं, ए बी सी डी प्लस ए प्लस A1 प्लस A2 B1 प्लस B2 आणि C1 प्लस C2 असं लिहून असं करायचं होतं. त्याच्यामुळे A1 काय झाली, होल्ड झाली. A2 काय कोण सांगल, एक्झिस्टन्स ऑफ झिरो. एक्झिस्टन्स ऑफ Existence of zero. झिरो वेक्टर. मग इथं डायरेक्ट झिरो वेक्टर घेतला चालतं, चांगले. उलट हा झिरो वेक्टर कोणता येईल, 0 0 0, हा एक झिरो वेक्टर आहे. त्याच्यावरून आपल्याला ते व्हेरीफाय करून दाखवायचं. U प्लस 0 इज इक्वल टू दिस A B C 0. ऍडिशन करताना कशी होईल, A प्लस 0 B प्लस 0 C प्लस 0 आणि D प्लस 0 हे आहे ABCD. हे असं हे आलं, म्हणजे U प्लस 0 इज इक्वल टू काय आलं, 0 आलं, आणि त्यात देऊन टाकायचं. सिमिलरली 0 प्लस U येत असलं तरच द्यायचं बरं का, 0 प्लस U इज इक्वल टू U.
हे होल्ड झालं A2. याच्यात कुणाला काय अडचण आतापर्यंत? नाही सर. नाही. बाकी जायचं पुढं. बाकीचे कुणाला? A3 काय आहे? एक्झिस्टन्स ऑफ निगेटिव्ह वेक्टर. असं म्हणायचं फॉर u बिलॉंग्स टू V. आपण कशातला वेक्टर घेतो? V मधला. फॉर u बिलॉंग्स टू V, लेट -u बिलॉंग्स टू V सच दॅट -u कसा असणार आहे? आपला u कोणता होता? ABCD. -u कोणता? -a, -b, -c, -d. हे असं म्हणायचं. लेट -u बिलॉंग्स टू. मग व्हेरीफाय करून दाखवायचं. हे नाही कन्सिडर करायचं बरं का, राईट? 0 नाही कन्सिडर करायची. हे शो करायची इज इक्वल टू 0 होतं. म्हणजे u प्लस -u केला तर हा आला, आणि हे जर सॉल्व्ह केलं तर हा काय आला? 0 वेक्टर आला, म्हणजे 0 मॅट्रिक्स आला. त्याच्यामुळे A3 काय झाली? होल्ड झाली. ह्याच्यात कोणाला काय अडचण? असली तर सांगा. त्याच्यानंतर कम्युटेटिव्ह काय कन्सिडर करायचं? u प्लस v. हे ऍडिशन डायरेक्ट आपल्याकडे आहे, डायरेक्टली हे असंच चांगलं आहे. नंतर काय करायचं? हे बदलायचं का? कारण AI किंवा ABC हे सगळे काय आहेत? तुमचे R मधले आहेत, आणि R ही फील्ड आहे. फील्ड म्हणजे कम्युटेटिव्हिटी सॅटिस्फाय होते, आणि हाच नथिंग बट काय? V प्लस u. म्हणजे u प्लस v इज इक्वल टू v प्लस u. हे 4 काय झालं? होल्ड झाला. लक्षात आलं? Yes. येस सर. त्याच्यानंतर M1 काय प्रॉपर्टी आहे? KU. ही लिहायची गरज नाही बरं का सुरुवातीला. तुमच्या रेफरन्ससाठी लिहिली तर चालेल, पण याची काही गरज नाही. लिहिलं तर चांगलंच आहे, नाही लिहिलं तरी काय अडचण नाही. हा, इथं व्यवस्थित कन्सिडर केलं. इथं काय? KU प्लस V इज इक्वल टू हे. आता याला ब्रॅकेट टाकायची काही गरज नव्हती. ठीक आहे, टाकलं तरी काय अडचण नाही, गरज नाही. हे आता काय करायचं? आपलं डेफिनेशन कशी आहे? यांनी प्रत्येकाला काय होणार? मल्टिप्लाय होणार. आणि प्रत्येकाला काय होणार? मल्टिप्लाय. ते हे झालं, हे असं झालं बरोबर आपल्या डेफिनेशन नुसार. मग ही फील्ड आहे, म्हणजे रिअल आहे. के पण रिअल नंबर आहे, ए रिअल नंबर आहे, A1 रिअल नंबर आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ सॅटिस्फाय होतं, त्याच्यावरून हे असे आले सगळेचे सगळे, हे असे. मग याला काय करू शकतो आपण? मॅट्रिक्स ऍडिशनच्या ऑपरेशन रिव्हर्स पण जाऊ शकतो. पहिले वाले काय करायचे? सेपरेट करायचे. पहिले वाले सेपरेट केलं, KB KC हे असं आलं. मग काय आलं? की आउटसाइडला, जसं इनसाइडला घेऊ शकतो तसं आउटसाइडला घेऊ शकतो आपल्या डेफिनेशन नुसार. म्हणजे हे आलं. म्हणजे काय आलं? K ऑफ U प्लस V इज इक्वल टू KU प्लस KV. M1 काय झाली? होल्ड झाली. याच्यात काय कुणाला अडचण? नाही इथं R वापरायचं. फील्ड आपल्याला ऑलरेडी R दिलेली आहे, R वापरायची. पुढचं काय करायचं? हे पहा, हे कसं छान केलं. काय असतं इथं, जर आपण जी डेफिनेशन पाहिली त्या डेफिनेशन मध्ये काय केलेलं आहे आपण? M2 प्रॉपर्टीला काय केलेलं आहे? A प्लस B ऑफ U इज इक्वल टू काय केलेलं आहे आपण? AU plus BU. AU प्लस BU केलेलं आहे बरोबर. आता ज्यावेळेस मी U पाहतो, U काय आलेला आहे आपला? ABCD बरोबर. मग अशा वेळेस एकच गोष्ट दोनदा वापरायची नाही. म्हणजे इथं U ते आलेलं आहे, आणि A आणि B वापरायचं नाही. मग अशा वेळेस तुम्ही वेगळं वापरू शकता. अशा वेळेस काय वापरू शकता? वेबर. इथं काय वापरलंय? PQ वापरलं, हे उत्तमच आहे. हा, इथं काय वापरलंय? PQ वापरलं. तुम्ही काही वापरू शकता. जनरली काय वापरायचं? K1 आणि K2 वापरायचं. काय वापरायचं? तुम्ही असं नाही, काही वापरू शकता, फक्त U V W वापरू नका, आणि RST पण हे वापरू नका. RST वापरलं तर काही नाही, पण U V W वापरायचं नाही. मग इथं काय वापरायचं? K1 K2 पण वापरू शकता, किंवा PQ वापरलं तरीही काही अडचण नाही. छान आहे.
पी क्यू प्लस यू इज इक्वल टू पी यू प्लस क्यू हे आपल्याला शो करायचंय. पी क्यू कशातले आर मधले आहेत, सेट ऑफ रिअल नंबर मधले. मग हे कन्सिडर करायचं. हे कन्सिडर केलं पी क्यू हा एकच रिअल नंबर आहे हे करायचं. हा प्रत्येकाला सेपरेटली जाईल, म्हणजे हे असं आलं. आता काय करायचं, हे परत डिस्ट्रीब्युटिव्हला लावायचा, कारण हे फील्ड मधले एलिमेंट आहे. पी ए प्लस क्यू ए असं सॉल्व्ह केलं तर असेल. पहिले वेगवेगळे गोळा करायचे, दुसरे वेगळे गोळा करायचे, असं करायचं. याच्यातून तुम्ही काय करू शकता, पी कॉमन घेऊ शकता, याच्यातून क्यू कॉमन घेऊ शकता. म्हणजे काय आलं, पी यू प्लस क्यू. M2 पण काय झालं, होल्ड झालं. याच्यात काय कुणाला अडचण? नाही सर. M3 शो करायची काय गरज आहे का? इथं हे बाण दाखवायची गरज नाही, इक्वल टू, आणि हे नाही लिहिलं तरी चालेल. याचं काय असं गरजेचं नाहीये. चुकीचं आहे असं नाही, पण गरजेचं नाही इक्वल टू दाखवायचं, कारण इक्वलच आहे ना. पी क्यू यू हे काढायचंय मला, पी क्यू यू असं दाखवायचंय. पी क्यू घेतला, आपल्या डेफिनेशन नुसार तो प्रत्येकाला मल्टिप्लाय होणार आहे. प्रत्येकाला मल्टिप्लाय झाला. मग ही फील्ड आहे, फील्ड मध्ये असोसिएटिव्हिटी आहे विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन. मग डायरेक्ट तुम्ही हे लिहू शकता फील्डच्या प्रॉपर्टीनुसार. आणि हा नथिंग बट काय, याच्यातून आधी पी कॉमन घ्यायचा. काय करायचं अशा वेळेस, पी कॉमन घ्यायचा. मग काय राहिलं, क्यू ए, क्यू बी, क्यू सी आणि क्यू डी असं केलं. मग हा पी बाहेर राहिला आणि परत काय आलं, क्यू कॉमन आला. मग राहिलं काय, ए बी सी डी, म्हणजे हा पी ऑफ यू असं झालं. M3 पण काय झाला, होल्ड झाला. M4 काय आहे, 1 इंटू यू इज इक्वल टू यू. 1 हा कुठला आहे, फील्ड म्हणजे रिअल नंबर मधला आपले फील्ड. 1 इंटू यू करायचा, 1 इंटू यू असा आला, यू घेतलेला. हा स्केलर प्रत्येकाला काय होतो, मल्टिप्लाय होतो. प्रत्येकाला मल्टिप्लाय झाला. 1 इंटू ए आला, हे सगळं असं झालं कारण फील्ड आहे, त्याच्यामुळे हा यू आला. 1 इंटू यू. M4 पण काय झाला, होल्ड झाला. हा M4 जर होल्ड झाला, म्हणजे सगळेचे सगळे होल्ड झालेत. ऑपरेशन बायनरी आहे, A1 A2 A3 A4 होल्ड झाला. M1 to M4 हे सगळे होल्ड झालेत. हे सगळं होल्ड झालं, त्याच्यामुळं हे काय आली, वेक्टर स्पेस. समजलं? येस सर. त्याच्यामुळे V हा काय आला, वेक्टर स्पेस आला ओव्हर फील्ड. हा छान सोडवलंय. थोड्या म्हणजे सुरुवातीच हे पहिलंच एक्झाम्पल आहे तुम्हाला सोडवायला, त्यामुळे थोड्या मिस्टेक होणार. छान. बाकीच्यांनी प्रयत्न केले असतील, काहींनी पाठवलं असेल, काहींनी पाठवलं नसेल, एवढाच फरक. आपण लय आशावादी माणूस आहे. आता पुढचा प्रश्न पाहू. या मागच्या एक्झाम्पल मध्ये कुणाला काय अडचण? नाही सर. आता आपण हा दुसरा एक्झाम्पल पाहू, हा वेक्टर स्पेस आहे किंवा नाही. आता पहा, पहिलं काय दिलेलं आहे आपण बऱ्या जागेवरच घेऊ. व्ही हा सेट दिलेला आहे. कशाचा सेट आहे, मॅट्रायसिसचा सेट आहे. ए बी सी डी हा मॅट्रायसिसचा सेट आहे. हे ए बी सी डी हे कुठले आहेत, तर क्यू मधले आहेत. मग आपण कशावरचे घेतले होते, आर वरचे. मग व्ही ई वेक्टर स्पेस आहे का, तर मला फील्ड आवश्यक आहे. मग मी फील्ड काय देतो, आर. आहे का, काय वाटतं, व्ही हा वेक्टर स्पेस आहे का ओव्हर फील्ड आर वर? दोघही सेम असते फील्ड, दोघही सेम असतं, हे आणि हे तर आलंच असतं. पण इथं दोघं सेम आहेत का, नाही. व्हीच्या ज्या एंट्री आहेत त्या सगळ्या रॅशनल आहे, आणि स्केलर जे आहेत ते कशातले, रिअल नंबर मधले. कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी सॉल्व्ह होतील, सॅटिस्फाय होतील? पहिली होईल का, पहिली बायनरी ऑपरेशन येईल का, ऍडिशन, म्हणजे दोन मॅट्रायसिसची येईल ऍडिशन. सर. येस सर. ये. दोन मॅट्रायसिस, बरोबर आहे. दोन मॅट्रायसिसची ऍडिशन केली मी रॅशनल एंट्री मधल्या, आणि त्यांची ऍडिशन केली, रॅशनलच येणार आहे ना, क्यू मधलेच एलिमेंट येणार आहे. त्याच्यामुळे ऍडिशन हे बायनरी ऑपरेशन येणार आहे.
आणि तुम्ही A1 A2 A3 A4 प्रॉपर्टी सगळ्या सॅटिस्फाय केल्या तरी त्या सगळ्या सॅटिस्फाय होतात. झिरो वेक्टर कोणता येणार आहे? 0 0 0. का? हा व्ही मधला का आहे? कारण 0 हा रॅशनल नंबर मधला आहे. बरं मला सांगा बरं, हा येईल का? 0 1 0 पाय हा व्ही मधला येईल का? व्ही मधला जर यायचा असेल त्याला पहिली अट काय? हा 2x2 मॅट्रिसेस हवा. हा 2x2 मॅट्रिसेस आहे का? आहे. दुसरी अट काय आहे? याच्या सगळ्या एंट्री कशातल्या पाहिजे? रॅशनल नंबर मधल्या पाहिजे. याच्या सगळ्या एंट्री रॅशनल नंबर मध्ये आहेत का? नो सर. नाही. सर. त्याच्यामुळं हा काय वेक्टर स्पेस व्ही मधला, सॉरी, हा व्ही या सेट मधला येणार नाही. हे कळलं? येस सर. आता आपण स्केलर मल्टिप्लिकेशनच्या याच्यावर जाऊ. स्केलर मल्टिप्लिकेशनच्या प्रॉपर्टीवर. हे कशातले? आर मधले. स्केलर मल्टिप्लिकेशनची प्रॉपर्टी काय सांगते? KU इज इक्वल टू, कसं करायचं डिफाइन? K A B C D. आता K हा कुठला आहे? आर मधला आहे. आणि A B C D हे कुठले? क्यू मधले. हे कुठले आहेत? क्यू मधले. कळलं? आता मला सांगा की हा जर मी असा मल्टिप्लाय केला KA KB KC KD असं जर मल्टिप्लाय केला तर हा व्ही मधला येईल का? म्हणजे या सगळ्या एंट्री ह्या रॅशनल असतील का? काय वाटतं? नाही, नाही येणार सर. नाही येणार. का बरं? जर येणार असेल तर प्रूफ द्यावायचा आणि जर येणार नसेल तर पर्टिक्युलर एक्झाम्पल द्यायचं. आता एक्झाम्पल दिलेलं त्यासाठीच होतं. पहा, मी हा एक वेक्टर घेऊ शकतो का? 1 0 0. हा व्ही मधला आहे का? आहे येस ना? सर. सगळ्या एंट्री कशातल्या? रॅशनल मधल्या आहेत, त्याच्यामुळे तो व्ही मध्ये आहे. आता मी पुढचं घेतो. पुढचं काय म्हणजे के घेतो. तर के हा मी पाय घेतला तर काय होईल? याला जर यू म्हटलं तर के यू काय येईल सांगा बरं? पाय 0 0 पाय 0 0 0. 0. हा के यू व्ही मधला येईल का? नो सर. नो सर. येणार नाही. त्याच्यामुळे ऑपरेशन वेल डिफाईन नाही. ऑपरेशन काय नाहीये? वेल डिफाईन नाही. त्याच्यामुळे हा वेक्टर स्पेस असण्याची शक्यता आहे का? नाही. नाही ना. ऑपरेशन वेल डिफाईन पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला काय चेक करावं लागतं? दोन्ही ऑपरेशन वेल डिफाईन पाहिजे. हे बायनरी पाहिजे ऑपरेशन. वेल डिफाईन म्हणजे बायनरी पाहिजे. हे ऑपरेशन बायनरी येत आहेत का? नाही ना. मी जे ऑपरेशन केलं तर तो व्ही मध्येच यायला पाहिजे. हा स्केलर आहे. हा स्केलर आहे आणि हा व्हेक्टर आहे. स्केलर आणि व्हेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यावर, स्केलर मल्टिप्लिकेशन केल्यावर तो व्हेक्टर मध्ये जायला पाहिजे ना. पण हा व्हेक्टरच्या सेट मध्ये जातोय का? नाही जात. नो सर. जात नाही ना. सॉरी, हा इथे 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 दाखवला. तो जात नाही ना. त्याच्यामुळे तो व्हेक्टर स्पेस येणार नाही. समजलं? 10च्या 10 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. 10 पैकी एकही नाही, एक जरी नाही झाली तर तो व्हेक्टर स्पेस येणार नाही. समजलं हे? काय अडचण आहे कुणाला एक्सप्लेन करायचं? इथं असं जरी म्हटलं असतं असं जरी म्हणलं असतं स्केलर मल्टिप्लिकेशन इज नॉट बायनरी ऑपरेशन असंही चाललं असतं. किंवा स्केलर मल्टिप्लिकेशन इज नॉट वेल डिफाईन असंही चालतं. यात कुणाला काय अडचण आहे का या एक्झाम्पल मध्ये? आहे का? समजलं का? येस सर. येस सर. आपण पुढचं पाहू. आता हे तुम्ही सांगायचं मला हे काय असेल, कसं असेल. हे आपण इथं साईडला 1 by 1 व्हेरीफाय करू. आता पहा, सेट काय दिलेला आहे?
आर प्लस म्हणजे काय, सगळे पॉझिटिव्ह रिअल नंबर, सगळे पॉझिटिव्ह रिअल नंबर हा सेट दिलेला आहे. मग मला सांगा बरं, -1 या सेट मध्ये येईल का, व्ही मध्ये येईल का? नो सर. नो सर. नाही, कारण No, हे सगळे sir. काय आहेत, पॉझिटिव्ह. -0 येईल का व्ही या सेट मध्ये? येईल सर. नो No, सर. sir. इथं व्यवस्थित चेक हो, करा. sir. ग्रेटर इक्वल नाहीये, स्ट्रिक्टली ग्रेटर आहे, म्हणजे तो येईल का त्याच्यात? नाही नो येणार. नो नो सर. सर. बरोबर. No, sir. आता युज्युअल ऑपरेशननी मी हा जर हे केलं तर हा वेक्टर स्पेस येईल का? नो सर. नो सर. नो सर. काय येणार नाही युज्युअल ऑपरेशननी? कोणते काय Existence काय of होणार नाही? zero. एक्झिस्टन्स ऑफ झिरो. एक्झिस्टन्स ऑफ झिरो. एक्झिस्टन्स ऑफ झिरो येणार नाही. आणखी कोणते प्रॉपर्टी सॅटिस्फाय होणार? आता एक्झिस्टन्स ऑफ झिरो इनव्हर्स पण नाहीये एक्झिस्ट वेक्टर. होणार सर. हो बरोबर. झिरो वेक्टर जर नसेल तर इनव्हर्सचा प्रश्नच येत नाही. तो सॅटिस्फायच नाही होणार. बरोबर. पुढचं Negative element. Negative vector. निगेटिव्ह वेक्टर पण, हा तोच निगेटिव्ह नाही, झिरो नाहीच म्हणले निगेटिव्ह पण येणार नाही. बरोबर. निगेटिव्ह वेक्टर त्यालाच ऍडिटिव्ह इनव्हर्स म्हणतात. आणखी ओव्हरफिल्ड आर. ओव्हरफिल्ड काय आर. स्केलर ऑपरेशन वेल डिफाईन होईल का? 1 बिलॉंग्स टू व्ही घेतला आणि -1 बिलॉंग्स टू फील्ड आर घेतला, तर -1 इंटू म्हणजे याला के म्हणतो आणि यू म्हणतो. के यू काय येईल सांगा बरं? -1. Minus. किती येईल? -1. हा वेक्टर आहे का? व्ही या सेट मधला आहे का? नो सर. नो नाही. सर. इथं तुमचं स्केलर मल्टिप्लिकेशन सुद्धा वेल डिफाईन नाही. समजलं? येस सर. यस सर. Yes. आता पुढचं म्हणजे इथं आपल्याला या ऑपरेशननी काय वेक्टर स्पेस येत नाही, पण मी ऑपरेशन चेंज करतो ना. पहा ऑपरेशन काय करतोय. पहिलं ऑपरेशन ऍडिशन कशी डिफाईन करतोय. इथं पहा, इथं तुम्हाला फरक कळेल. ऍडिशन आणि युज्युअल ऍडिशन. ही ऍडिशन आहे, ही अशी डिफाईन केली. याला युज्युअल ऍडिशन नाही म्हणत, याला ऍडिशन म्हणतात. याला काय म्हणायचं? मल्टिप्लिकेशन म्हणायचं. ए किंवा केयू म्हणजे काय की ही ऍडिशन एक्स प्लस वाय, ही ऍडिशन ही कशी डिफाईन केलेली आहे? एक्स इंटू वाय. आणि स्केलर मल्टिप्लिकेशन ए यू किंवा ए एक्स घेतलं तरी चालेल. इथं काय केलेलं आहे? सगळं एक्स एक्स घेतलेलं आहे. म्हणजे इथं ए एक्स घेतला, यू च्या जागी ए एक्स घेतला. तो हा ऑपरेशन कशासाठी परफॉर्म करतो? एक्स रेस टू ए. आता हे ऑपरेशन वेल डिफाईन आहेत का? ऍडिशन म्हणजे आपलं मल्टिप्लिकेशन आहे आणि स्केलर मल्टिप्लिकेशन म्हणजे आपलं पॉवर आहे. आता हे ऑपरेशन वेल डिफाईन येतील का? नो सर. नाही यायचे. पहा पहिलं ऑपरेशन काय? ऍडिशन म्हणजे काय? मल्टिप्लिकेशन. म्हणजे दोन कोणतेही पॉझिटिव्ह रिअल नंबर घेतले तर त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह येतं. काय येतं? Positive. पॉझिटिव्ह येतो. Positive. म्हणजे हे काय आलं तुमचं? रिअल आर प्लस नंबर. मधलं आलं. रिअल. म्हणजे व्ही मधलं आलं थोडक्यात. आर प्लस मधलं आलं म्हणजे का? कारण पॉझिटिव्ह आलं ना. म्हणजे पहिलं ऑपरेशन वेल डिफाईन आहे. यस सर. येस सर. दुसरं ऑपरेशन वेल डिफाईन आहे का? ए बिलॉंग्स टू मी आर हो आहे, घेतला sir. आणि एक्स बिलॉंग्स टू व्ही घेतला. तर परत चेक करा. करू आपण चेक. बरोबर. हे घेतला. आता एक्स व्ही हा काय तुमचा? पॉझिटिव्ह. आता हे ऑपरेशन काय आहे? ए एक्स हे ऑपरेशन काय आहे? ए हा स्केलर घेतला तर हा काय आहे? एक्स रेस टू ए. आता पहा एक्स हा ऑलरेडी काय आहे तुमचा? पॉझिटिव्ह आहे. ए ला किती चान्सेस आहे? 3 चान्सेस आहे. ए हा रिअल नंबर मधला आहे म्हणजे ए हा एक तर काय असू शकतो? पॉझिटिव्ह असू शकतो, Positive. निगेटिव्ह असू शकतो किंवा झिरो असू Zero. शकतो. आता Zero. पहा ए हा जर झिरो असेल तर ए एक्स काय येईल माझं? म्हणजे एक्स रेस टू झिरो काय येईल? 1. 1 येईल. म्हणजे One. हा कशातला आला? व्ही मधला आला, पॉझिटिव्ह आला. बरोबर. आता जर ए हा पॉझिटिव्ह असेल तर एक्स हा पॉझिटिव्ह ऑलरेडी, कारण एक्स हा कशातला आहे? आर प्लस मधला आहे. म्हणजे एक्स हा काय येईल तुमचा? एक्स रेस टू ए. पॉझिटिव्ह रेस टू पॉझिटिव्ह काय येतं? पॉझिटिव्ह. Positive. पॉझिटिव्ह. म्हणजे हा कशातला आला? व्ही मधला आला. आता सपोज ए हा निगेटिव्ह आहे. ए हा काय आहे? निगेटिव्ह आहे. एक्स रेस टू ए काय येईल? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? निगेटिव्ह. बरं मला सांगा बरं 2 रेस टू -2 किती असतं? 4.
प्लस 2⁻² ला कसं लिहितात 2 चा 2 टाइम्स इनवर्स ना, Yes, sir. असं लिहितात ना. Yes, sir. म्हणजे 1/2 स्क्वेअर 1/2 स्क्वेअर किती आला 4 आला, हा किती आला 1/4. 0.25, म्हणजे हा पॉझिटिव्हच आला ना. Yes, sir. Yes, sir. अच्छा. म्हणजे हा जरी निगेटिव्ह असला रेसिप्रोकलला घेतल्यावर हा पॉझिटिव्ह येईल ना, बरोबर. Yes, sir. हा आणि हा काय आहे सेम आहे, आणि हा पॉझिटिव्ह आला मायनस ए, हा पॉझिटिव्ह आला म्हणजे हे सगळेच पॉझिटिव्ह आलं, म्हणजे हा कशातला आला व्ही मधला. म्हणजे हे ऑपरेशन सुद्धा काय आहे वेल डिफाईन आहे. एक्स ए हा पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या आणि 0 घ्या, कारण ए हे आर मधले घ्यायचे, त्याच्यामुळे हे दोन्ही ऑपरेशन काय आहे वेल डिफाईन आहे. हे समजलं. Yes, sir. Yes, sir. कुणाला काय अडचण किंवा रिपीट करायचं असं आहे. No, तर sir. मग इथे एक्झिस्टन्स ऑफ झिरो प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल का या इक्वेशन साठी? पाहू ना आपण, चेक करू ना. हे 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 तर एक्झाम्पल इंटरेस्टिंग आहे ना. तेच आपल्याला आता 1 बाय 1 टेस्ट करायचंय. पहिल्यांदा महत्वाचं आपलं काय होतं, दोन्ही बायनरी ऑपरेशन आहेत हे आपण दाखवले. समजलं हे. झिरोच आपण ए टूच प्रॉपर्टी ना. आता A1 सॅटिस्फाय करून पाहू. बायनरी ऑपरेशन झाले. A1 काय आपली डेफिनेशन प्रॉपर्टी x प्लस वाय प्लस झेड अशी ना, इज इक्वल टू हे पहा इथे XYZ वापरलं, त्याच्यामुळे XYZ वापरावं. x प्लस वाय आपली डेफिनेशन काय सांगते ही, हा काय x प्लस वाय XY प्लस झेड, पण ही आपली डेफिनेशन काय सांगते, ऍडिशन असेल तर ऍडिशन काय असतं मल्टिप्लिकेशन असतं. म्हणजे हे काय आलं आपलं इज इक्वल टू XYZ असं आलं. पण हे सगळे रिअल नंबर आहेत, रिअल नंबर मध्ये असोसिएटिव्हिटी सॅटिस्फाय होते, म्हणजे हा काय आला XYZ. आणि यालाच आपण कसं म्हणू शकतो x प्लस वाय झेड, आणि यालाच कसं म्हणू शकतो x प्लस वाय प्लस झेड. आपल्याला ते शो करायचं होतं ना. हे समजलं A1 प्रॉपर्टी. Yes, sir. Yes, sir. समजली. जर समजली नाही तर सांगा, आपण रिपीट करू. ठीक आहे, हो समजली. आता एक्झिस्टन्स ऑफ झिरो वेक्टर, तर आपल्याला जर तुम्हाला डायरेक्ट झिरो वेक्टर सापडत असला तर द्या, नसेल सापडलं तर शोधू आपण. आता सपोज मी काय म्हणतो, सपोज मला झिरो वेक्टर शोधायचा आहे. कसा शोधायचा ते पहा. E बिलॉंग्स टू V इज झिरो वेक्टर. मी अंदाजे E हा झिरो वेक्टर घेतो. आता मला E हा शोधायचा आहे, नेमका E आहे काय. आता हा झिरो वेक्टर आहे. झिरो वेक्टर जर असेल तर एखाद्या x मध्ये ऍड केल्यावर काय होईल, एक्सच भेटेल. एक्सच भेटेल, बरोबर. आता मला सांगा ही माझी लेफ्ट हँड साइड काय येईल, x प्लस ई. आपली डेफिनेशन काय सांगते, एक्स इंटू ई. x इंटू X into E. बरोबर. आता x हा कशातला एलिमेंट आहे व्ही मधला आहे, त्याच्यामुळे तो x हा स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0 नसणार आहे. x हा 0 नसेल तर तुम्ही काय करू शकता, कॅन्सल करू शकता. x जर कॅन्सल केलं तर उत्तर काय उरलं, काय E इज इक्वल टू, कॅन्सल One. करताना गॅरंटी One. द्यायची की 0 नकोय. One. कॅन्सल करताना इथं मी गॅरंटी दिली, x जर कॅन्सल केला तर उरलं काय 1 आला. म्हणजे तुमचा जो झिरो वेक्टर आला तो किती आला 1 आला. 1. आता पहा मी झिरो वेक्टर शोधला, डायरेक्ट याला काय म्हणू शकतो, हा झिरो वेक्टर आहे. किंवा तुम्ही जर डायरेक्ट दिला लेट 1 इज झिरो वेक्टर असं जर म्हटलं, मग तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं. मग आता सांगा बरं x प्लस 1 काय येईल आपल्या डेफिनेशन नुसार. ही डेफिनेशन एक्स इंटू 1. X into 1. x इंटू 1 काय असतो, एक्स. X. म्हणजे हा काय आला x आला. म्हणजे हा 1 काय झाला तुमचा झिरो वेक्टर झाला. इथं तुमच्या लक्षात येतंय की झिरो वेक्टर हा झिरोच असावा असं काय बंधनकारक नाही. झिरो वेक्टर काही असू शकतो, ऍडिशन काहीही असू शकते. मी मागे एकदा मागच्या लेक्चरला किंवा सेकंड लास्ट लेक्चरला असं सांगितलं होतं. समजलं हे, होप. Yes, sir. Yes, sir.
आता इनव्हर्स कसा शोधायचा कोण सांगेल? सेम असंच करायचं. काय करायचं? सेम असंच करायचं. काय करायचं? सपोज लेट आधी काय करायचं? इलिमेंटला इनव्हर्स असतो ना, मग आधी एक इलिमेंट घ्यायचा लेट एक्स बिलॉंग्स टू व्ही. आता मला काय करायचं? ऍडिटिव्ह इनव्हर्स काढायचं म्हणजे मला काय करायचं? असा एक वेक्टर काढायचा एक्स, मी त्याला नाव देतो डायरेक्ट एक्स इनव्हर्स असं नाव देतो. म्हणजे तुम्हाला काय द्यायचं असेल तर दे, किंवा मग जर पटत नसेल तर आपण नाव काय देऊ? झेड देऊ किंवा काय देऊ? इनव्हर्सला काय नाव देऊ आपण? सपोज टी नाव देऊ. टी हा काय आहे? टी इज इनव्हर्स ऑफ व्ही असं आहे आपण सपोज करू. मग एक्स प्लस टी किती यायला पाहिजे आपल्या डेफिनेशन नुसार? X into X into T. नाही X तसं नाही. इनव्हर्सच्या डेफिनेशन नुसार, ऍडिटिव्ह इनव्हर्सच्या म्हणजे निगेटिव्ह वेक्टरच्या डेफिनेशन. zero. झिरो वेक्टर Zero. म्हणायचं. झिरो वेक्टर काय आपलं इथं? 1. 1. वन. बरोबर. मग लेफ्ट हँड साइड काय येईल? 1. XT. लेफ्ट हँड साइड XT. टी इज इक्वल टू 1. XT. मला टी ची One. व्हॅल्यू काढायची. मी टी हा निगेटिव्ह वेक्टर म्हणलं, मग टी इज इक्वल टू काय येईल? 1 upon X. 1 upon X. एक्स. म्हणजे पहा, तुम्ही जर एक्स हा वेक्टर घेतला तर त्याचा निगेटिव्ह काय आला? 1 अपॉन एक्स. तुम्ही असंही शोधू शकता किंवा डायरेक्ट देऊ शकता. तर व्हेरीफाय करून पाहू. आता एक्स इंटू एक्स प्लस 1 अपॉन एक्स काय येईल? तर माझा 1 यायला पाहिजे. एक्स प्लस 1 अपॉन एक्स आपल्या डेफिनेशन नुसार काय आहे? एक्स इंटू 1 अपॉन एक्स, आणि हा काय आला? 1 आला. आणि एक्स हा निगेटिव्ह नसतोच कारण तो व्ही मधला आहे आणि व्ही 0 पेक्षा मोठे आहे. त्यामुळं इथं निगेटिव्ह वेक्टर काय आला एक्सचा? 1 अपॉन एक्स. समजलं? Yes, sir. चौथी Yes, sir. प्रॉपर्टी करायची काय गरज आहे? तुम्ही पाहून घ्या ऍडिशनची. एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय प्लस एक्स अशी. आता M1 प्रॉपर्टी. M1 प्रॉपर्टी काय आहे? कोण सांगेल? M1 काय? U into U प्लस U म्हणण्यापेक्षा आता काय म्हणायचं? X plus Y. प्लस वाय. KX प्लस Y. काय? KX प्लस KY. KY. आता पहा, मला ही प्रॉपर्टी सॅटिस्फाय करायची आहे. आता कसं करणार? तर के एक्स प्लस वाय. तर एक पहा, एक्स प्लस वाय आपल्या डेफिनेशन काय आहे? X into 1. X and 1. Y. एक्स इंटू वाय. एक्स वाय काय आहे? एक्स इंटू वाय. हे पहिली डेफिनेशन वापरली बरं का इथं ऍडिशनची. आता दुसऱ्या डेफिनेशन नुसार के एक्स वाय काय असेल? X Y raised to K. ए एक्स काय आहे? तर एक्स रेस टू आहे. म्हणजे के एक्स वाय हे व्ही मधले ना. एक्स वाय हे कशातले? व्ही मधले आहेत आणि के हा कशातला आहे? आर मधला. असं के एक्स वाय इज इक्वल टू एक्स वाय. समजलं? आता आपण आपल्या प्रॉपर्टी वापरू. हे काय आलं? एक्स रेस टू के इंटू वाय रेस टू के. बरोबर. Yes, sir. Yes, sir. पण आपल्या डेफिनेशन नुसार के एक्स काय आहे? एक्स रेस टू के काय आहे? KX काय आहे? के and एक्स. KY. आणि हा काय आहे? KY. के वाय. KY. ही आपली मल्टिप्लिकेशन आहे. ही वेक्टर आहे, हा वेक्टर आहे. वेक्टरची मल्टिप्लिकेशन म्हणजे काय आपलं? ऍक्च्युली KX plus KY. के एक्स प्लस के वाय ऍडिशन आहे. दोन्ही साईडने जाता येतं. म्हणजे मला ते शो करायचं होतं ना, के एक्स वाय सॉरी के एक्स प्लस वाय हे कन्सिडर करून के एक्स प्लस के वाय शो करायचं होतं. झालं? Yes, sir. याच्यात काय अडचण कुणाला? No, sir. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी काय आहे? M2 ए प्लस बी ऑफ एक्स इज इक्वल टू काय असतं? AX plus BX. एक्स प्लस बी एक्स. आता पहा, ए प्लस बी ऑफ एक्स सॉरी इंटू एक्स
हे जर असेल तर आपल्या डेफिनेशन नुसार मी हे कन्सिडर करतो आपलं म्हणजे हे. पहा, हा स्केलर आहे आणि हा काय आहे वेक्टर आहे. मग ह्या दुसऱ्या डेफिनेशन नुसार हा काय होईल एक्स रेस टू ए प्लस बी जाईल ना. पण आपल्या या डेफिनेशन नुसार हा काय असतो एक्स रेस टू ए इंटू एक्स रेस टू बी बरोबर. Yes, sir. Yes, sir. परत रिव्हर्स यायचं डेफिनेशन एक्स रेस टू ए काय आपला एक्स X. एक्स रेस टू बी काय आहे बी एक्स. BX. हा वेक्टर आहे हा वेक्टर आहे. वेक्टरची मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय आपली ऍडिशन Addition. Addition. एक्स प्लस बी एक्स. BX. हेच प्रूव्ह करायचं होतं ना आपलं. Yes, sir. Yes, sir. आता M3 काय आहे M3 काय आहे Inverse. Existence of inverse. नाही A3 नाही M3 अशीच आहे ना. Existence of negative. नाही ही आहे ना M3 म्हणजे स्केलर मल्टिप्लिकेशनची फील्ड मध्ये नाही आपण हीच आहे ना प्रॉपर्टी. AB into U. हा बरोबर आहे. higher. एक्स म्हटलंय बरोबर ही. मग मी काय Yes. करतो लेफ्ट हँड साइड कन्सिडर करतो ABX. हे काय येईल सांगा बरं आपल्या डेफिनेशन नुसार. हा स्केलर आहे. स्केलर हा वेक्टरच्या काय जातो पॉवरला जातो. हा आला. याला तुम्ही असं म्हणू शकता आधी असं म्हणू शकता का काय वाटतं Yes, sir. Yes, sir. एक्स रेस टू बी ए असं म्हणता येईल का. कारण हे रिअल नंबर आहे आणि रिअल नंबर हे कम्युटेटिव्ह असतात रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन. याला असं म्हणता येईल का Yes, sir. Yes. एक्स रेस टू बी रेस टू ए. हा रेस टू ए बरं का मल्टिप्लिकेशनला नाही. असं म्हणता येईल बरोबर. पण एक्स रेस टू बी काय आहे आपल्या डेफिनेशन नुसार BX. BA. बी रेस टू ए. परत हा ए पॉवर आहे म्हणजे ए हा कुठे येणार आहे ABX. ABX. आपल्याला हे शो करायचं होतं ना. इथं ही ऍडजस्टमेंट लक्षात Yes, घ्यायची. sir. मग M3 प्रॉपर्टी पण काय झाली सॅटिस्फाय झाली. आता M4 त्याच्यात कुणाला काय अडचण No, sir. No, sir. नो सर. No, sir. नाही ना नक्की असली तर विचारा. लास्टची प्रॉपर्टी राहिली M4 काय आहे Distributive law. For one. नाही डिस्ट्रीब्युटिव्ह हा फील्ड मध्ये रिंग मध्ये येतो इथं नाही येत. One सोबत कुठली One संख्या आहे घेतली ना. तर ते answer. बरोबर एक्स हा व्ही या सेट मधला एलिमेंट घ्या. 1 इंटू एक्स काय असतं एक्स असतं. आता पहा 1 इंटू एक्स आपल्या डेफिनेशन काय येईल मल्टिप्लिकेशन असल्यावर 1 plus X. One plus नाही X. हे खालचं X खालचं raised to खालचं one. हे पहा ना. X raised to one. स्केलर हा X स्केलर raised आहे 1 हा स्केलर आहे. हे एक लक्षात घ्यायचं ऑपरेशन कोणतं कधी परफॉर्म करायचं. 2 जर व्हेक्टर असतील तर हे परफॉर्म करायचं. एक स्केलर आणि एक व्हेक्टर असेल तर हे परफॉर्म करायचं. इथं 1 हा ऍज अ स्केलर आहे एक्स हा व्हेक्टर आहे त्याच्यामुळे हे ऑपरेशन परफॉर्म करावं लागेल ना. एक्स रेस टू 1 किती येईल एक्स येईल म्हणजे आपल्याला हेच दाखवायचं 1 इंटू एक्स इज इक्वल टू एक्स. त्याच्यामुळे M4 प्रॉपर्टी सॅटिस्फाय झाली आणि हा काय झाला वेक्टर स्पेस झाला ओव्हरफिल्ड R. समजलं हे Yes, sir. हे वेगळं Yes, sir. एक्झाम्पल आहे. म्हणजे आपण जे ट्रॅडिशनली जे विचार करतो ना की ऍडिशन ही युजलच असतं तसं नाही. ऍडिशन काही असू शकते. याचमुळे ह्या ऍबस्ट्रॅक्ट गोष्टी ना अमूर्त आहे. तुम्ही काही करू शकता ना. तुम्हाला हे ऑपरेशन नाही पडलं काही घेऊ शकता. तुम्हाला डायरेक्ट ई रेस टू घ्यायचं असतं ई रेस टू एक्स घेऊ शकता काही घेऊ शकता. हे त्याच्यामुळे हे इंटरेस्टिंग आहे की अशा गोष्टी की तुम्ही काही विचार करायचे आणि ती पुढे थिअरी मांडायची. नेसेसरी नाही याचं ऑपरेशन घ्यावं तुम्ही काही ऑपरेशन घेऊ शकता. सपोज हे जर ऑपरेशन घेतलं असतं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू एक्स अपॉन वाय तर विचार करू शकता ना
हे होईल का? होईल तर प्रॉपर्टी सॅटिस्फाय होईल का? काय वाटतं, होईल का? काय वाटतं? पहिलं ऑपरेशन मी चेंज करून हे केलं, काय वाटतं? सो y ग्रेटर दॅन 0 हे माहित पाहिजे. आहे ना, आपण एक्स वाय हे एलिमेंट घेताना कुठले घेतोय? ग्रेटर दॅन 0. व्ही मधले घेतोय ना. पॉझिटिव्ह. व्ही मधले घेतोय म्हणजे पॉझिटिव्ह घेतोय, म्हणजे ते काय आहेत? ग्रेटर दॅन 0 आहेत ते. मग पहिली गोष्ट निगेटिव्ह येईल का? नाही ना. इथं No, प्रॉब्लेम कधी येईल? एक तर वाय हा निगेटिव्ह असेल किंवा वाय हा 0 असेल त्यावेळेस. आता वाय हा 0 नाही, निगेटिव्ह नाही, त्याच्यामुळे हा व्ही या सेट मधला येतोय. म्हणजे ऑपरेशन काय झालं? वेल डिफाईन झालं. satisfy. बरोबर. त्याच्यानंतर असोसिएटिव्ह होईल का सॅटिस्फाय? चेक करा. एक्स प्लस वाय प्लस झेड हे काढा. हे काढल्यावर काय येईल सांगा बरं? एक्स प्लस वाय काय येईल आपल्या x डेफिनेशन? plus y upon z. X upon y. एक्स अपॉन वाय. एक्स Plus अपॉन z. वाय जर घेतलं प्लस झेड काय येईल? हे Plus z. आता X. ऍडिशन म्हणजे काय? परत पुन्हा हे x एक्स upon अपॉन X. वाय अपॉन y झेड z. Z. असे. बरोबर. हे जर कॅल्क्युलेट केलं हे काय येईल? x upon y z. काय येईल? एक्स अपॉन X upon Y y z. into the वाय. YZ. बरोबर. हे काय आलं? एक्स अपॉन वाय झेड. आता हे झालं, तुम्ही हे सेपरेट कॅल्क्युलेट करा. एक्स प्लस वाय प्लस झेड हे सेपरेट कॅल्क्युलेट करा. एक्स प्लस काय येईल? हे Y upon Z. Y upon Z. वाय अपॉन झेड. डेफिनेशन हे काय येईल? एक्स अपॉन X upon Y X upon upon z. Z. वाय अपॉन झेड. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हा झेड वर जाईल, म्हणजे एक्स झेड अपॉन वाय काय येईल? एक्स झेड अपॉन वाय. असोसिएटिव्हिटी सॅटिस्फाय करेल का? हे दोघं इक्वल आहेत का? No, sir. नाही. sir. तर ते त्याच्यामुळे x plus y upon z कसं काय आलं सर? कोणतं? हे का? खाली नाही त्याच्या खालचं. हे का? हे वर लिहितो मी, इथं लिहितो. इथवर ओके. हा सर तेच. हा, एक्स प्लस वाय अपॉन झेड हे इथवर क्लिअर झालं. वाय प्लस झेड आपलं नाही ऑपरेशन काय सर आहे? ती स्टेप नाही कळत आहे. हा, हे पहा, हे काय आहे? एक्स प्लस वाय प्लस झेड. बरोबर. इथं आपल्याला वाय प्लस झेड ची ऍडिशन करायची. आपली डेफिनेशन काय सांगते? एक्स प्लस ज्यावेळेस तुम्ही वाय करता त्यावेळेस एक्स हा न्यूमरेटरला जातो, वाय हा कशाला जातो? डिनॉमिनेटरला जातो. बरोबर. म्हणजे हे मी आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करतो ना. ब्रॅकेट सॉल्व्ह केल्यावर काय येतं? वाय प्लस झेड काय येईल? वाय हा न्यूमरेटरला जाईल, झेड हा डिनॉमिनेटरला जाईल. इथपर्यंत झालं क्लिअर आता? सर झालं म्हणजे आपण LHS RHS नुसार सोडवतोय. हो, सेपरेट सेपरेट सोडवतोय, गोंधळ न होण्यासाठी. कळलं आता. कळलं आता. का सोडवतोय? कारण सॅटिस्फाय होत नाही म्हणून सोडवतोय. सॅटिस्फाय झालं असतं तर मी डायरेक्ट लिहू शकलो असतो ना. म्हणजे इथून एक शिकायचं काय, की जर सॅटिस्फाय होत नसेल तर सेपरेट सेपरेटच सोडवायचं. आणि हे पहा, हे महत्वाचं उदाहरण काय आहे? कारण असोसिएटिव्हिटी सॅटिस्फाय होत नाही, बाकी सगळं सॅटिस्फाय होतंय. ऍडिशनच्या सगळ्या प्रॉपर्टी सॅटिस्फाय होतात, पण असोसिएटिव्हिटी सॅटिस्फाय होत नाही. आणि असं वेगळं एक्झाम्पल आहे ना हे. आता इथं परत काय करणार? हा न्यूमरेटरला जाणार एक्स आणि हे डिनॉमिनेटरला जाणार वाय अपॉन झेड. पण हा पुन्हा वर जाणार, म्हणजे एक झेड अपॉन वाय आला. हे दोन्ही आपण काय केले? सेपरेट सेपरेट कॅल्क्युलेट केले. हे दोघं सेम येत आहेत का? तर नाही, सेम येत नाही. त्याच्यामुळे इथं असोसिएटिव्हिटी सॅटिस्फाय होणार नाही. इथं तुम्हाला 0 एलिमेंट आहे, इनव्हर्स आहे, पण असोसिएटिव्हिटी मात्र सॅटिस्फाय होत नाही. समजलं हे? येस Yes, sir. काहीही करू शकता, ऍब्स्ट्रॅक्ट आहे, अमूर्त आहे. एखाद्याला वाटलं एक्स रेस टू वाय घ्यायचं तरी चालेल, हे पण सॅटिस्फाय होणार नाही. एक्स रेस टू वाय. आणखी याची A4 पण प्रॉपर्टी सॅटिस्फाय होणार नाही. एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय प्लस एक्स येईल का? काय होऊन गेलं? एक्स प्लस वाय इज इक्वल टू वाय प्लस एक्स येईल का? नाही येणार ना. एक्स प्लस वाय काय येईल? एक्स अपॉन वाय. आणि वाय प्लस एक्स काय येईल? Upon y. वाय अपॉन एक्स. हे इक्वल येतील का? नाही येणार. त्याच्यामुळे हा
नाही येणार, पण हे मात्र ऑपरेशन येते वेक्टर स्पेस. इथं पाहिजे दोन्ही वेने दिलेलं आहे, चेक करू शकता. इथं डिटेल सोडवलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण 4 नंबरचं एक्झाम्पल पाहू.